नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला छान अशी ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर बाहीची तयार उंची आहे 10 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 11 इंचावरती बाहीची उंची घेतलेली आहे। त्याच्यानंतर बाहीची कॅप हाईट घेतलेली आहे मी 3.5 इंच, आणि जे कोणतं तुमची साईज असेल त्या साईजनुसार तुम्ही ती माप टाकून घ्यायची आहेत आणि बाही कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर दोघंही अस्तर मी अशा पद्धतीने बरोबर समोरासमोर ठेवून आणि बाह्या बरोबर एकसारख्या करून घेतल्या। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर अशा पद्धतीने दोघंही बाजू एकमेकांच्या अशा पद्धतीने ठेवून घेतल्या, कारण जेणेकरून एकाच साईडच्या दोघंही बाह्या होऊ नये याच्यासाठी मी आधी सुरुवातीला बरोबर करून घेतल्या। नंतर खालच्या बाजूला शिलाई करून आणि अस्तर पलटवून घेतला आणि सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची। आणि त्याच्यानंतर सर्व बाजूंनी शिलाई करून आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची। ह्याच पद्धतीने दोघंही बाह्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत। तर बघू शकतात मी दोघंही बाह्या ह्याच पद्धतीने तयार करून घेतल्या। त्याच्यानंतर तर दोघंही तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने एकसारखे ठेवून आणि मध्ये सेंटर काढून आणि सरळ रेष ओढून घेतली। दोघंही बाजूंच्या बाह्यांना मी सेम ह्याच पद्धतीने मध्ये सेंटर काढून घेतला। त्याच्यानंतर मग अंतर हे मी सर्व बाही मोजून घेतली। तर शोल्डरपासून मी 2 इंचावरती अंतर मोजून आणि खूण करून घेतली आणि खालच्या बाजूकडून मी 1.5 इंच इतकं अंतर मोजून आणि खूण करून घेतली। दोघंही बाजूंना मोजून घेतलं। सेम ह्याच पद्धतीने दोघंही बाजूंच्या बाह्या मी अशा पद्धतीने मोजून घेतल्या आणि आतलं अंतर हे चेक करून घेतलं, तर ते 7 इंच आहे। दोघंही बाह्यांचं एकसारखं माप मी मोजून घेतलं। त्याच्यानंतर पेपर कॅनव्हास घेतला आणि तो चेक करून घेतला, एक्स्ट्राचा कट केला। त्याच्यानंतर 7 इंच अंतर मोजून आणि दोघंही बाजूंना जे काही अंतर उरतं ते मी मोजून घेतलं। तर दोघंही बाजूंना 1.25 इंच इतकं शिलाई मार्जिन सोडलं आणि आतील अंतर जे आहे 7 इंच, जे काही आपण मोजून घेतलेलं आहे 7 इंच अंतर, ते मोजून आणि त्याच्यावरती आपल्याला 1-1 इंचाचं अंतर मोजून घ्यायचं आहे। तर बघू शकतात आतील अंतर 7 इंच मोजून घेतलं। त्याच्यानंतर पुढे 1 इंच अंतर मोजून आणि सरळ रेष ओढून घेतली। परत 1 इंच इतकं अंतर मोजून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी एक पॉईंट सोडून आणि सरळ रेष ओढून आणि अशा पद्धतीने आखून घेतलं। तर इथं मी चौकोनी आकार तयार करून घेतलेले आहेत। 2 चौकोन तयार करून आणि आतल्या बाजूला थोडा गोलाकार दिला। ते दुसऱ्या बाजूला सेम मी बरोबर उमटवून घेतलं केच पेनच्या सहाय्याने। तर तुम्ही पेनाच्या सहाय्याने सुद्धा करू शकतात आणि जे काही अंतर आहे ते सेम दुसऱ्या बाजूला उमटवून घेतलं। त्याच्यानंतर पेपर कॅनव्हास मी इस्त्रीच्या सहाय्याने अस्तरवरती चिपकवून घेतला आणि सर्व बाजूंनी अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर तो मी पेपर कॅनव्हास चिपकवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून आणि मध्ये सेंटर काढून घ्यायचा आहे। बघू शकतात मी अस्तरला बरोबर सर्व बाजूंनी चिपकवून आणि शिलाई करून आणि मध्ये सेंटर काढून घेतला। त्याच्यानंतर आपण जे काही माप मोजून घेतलेलं आहे ते परफेक्ट त्याच मापावरती बरोबर ठेवून घ्यायचं आहे। आणि सुरुवातीला जिथं आपण बाहीला मध्ये सेंटरवरती खूण करून घेतली तिथं मी सरळ शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग आपल्याला हे पॉईंट बरोबर लक्षात ठेवायचे आहेत आणि इथून आपल्याला वरच्या बाजूला आपण फक्त माप टाकण्यासाठी एक्स्ट्रा घेतलेलं आहे, परंतु जे 2 चौकोन आहेत तिथून आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची आहे। तर गोलाकार भागावरती हळूवारपणे शिलाई करून घ्यायची आणि अशा पद्धतीने मी बरोबर जिथं आखून घेतलेलं आहे तिथं शिलाई करून घेतली। शिलाई झाल्यानंतर एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले आणि आतील भाग बरोबर मी सर्व बाजूंनी बरोबर कट करून घेत आहे। एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा। जे कोने आहेत तिथं सरळ रेषेत आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून चौकोन हा बरोबर बाहेरच्या बाजूला निघेल आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। तर बघू शकतात अशा पद्धतीने सर्व एक्स्ट्राचा आतील भाग कट करून घेतला आणि कोण्यांना सरळ रेषेत शिलाई करून घेतली।
त्याच्यानंतर मग आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि कोणीबरोबर बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग एकसारखं हाताने करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही इथं प्रेससुद्धा करू शकतात। तर अशा पद्धतीने करून झाल्यानंतर आतील भाग बरोबर आतमध्ये बरोबर आहे किंवा नाही तो चेक करून आणि 1 पॉईंट इतकं अंतर सोडून आपल्याला एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई ही कमी जास्त होऊ द्यायची नाही, एकसारखी शिलाई येऊ द्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व बाजूंनी बरोबर एकसारखी शिलाई मारून घेतली। तर मैत्रिणींनो, खूपच सोपी आणि सहजच जमेल अशी छानशी बाहीची डिझाईन आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। तर अशा पद्धतीने सर्व बाजूंनी शिलाई करून एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले आणि जो आतील भाग आहे तिथं आपल्याला अशा पद्धतीने हे मणी लावून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती अंतर आहे तर 3, 4, 5 मणी तिथं तुम्ही ॲडजस्ट करू शकतात। तर सुई धाग्याच्या साहाय्याने मी इथं 4 मणी हे अशा पद्धतीने जोडून घेत आहे। तर अगदी हळूवारपणे आपल्याला धाग्याने मणी जोडून घ्यायचे आहेत। तर प्लीज मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि ही छानशी अशी ट्रेंडिंग बाहीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याच्यानंतर अशा पद्धतीने 4ही मोती मी इथं जोडून घेतले आणि शेवटी मी 4 गाठ मारून आणि लॉक करून घेतलं आणि धागा कट करून घ्यायचा आहे। तर फायनली बाहीची डिझाईन अशा पद्धतीने आपली तयार झालेली आहे। तर इथं तुम्ही सर्व बाजूंनी लेससुद्धा लावू शकतात, परंतु मी इथं लेस वगैरे काहीही लावलेली नाही। तर फायनली अशी छान अशी ही बाहीची डिझाईन आहे। आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा। डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा।